आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आता राजेश टोपे आणि शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचं समजतंय। राजेश टोपे यांनी शरद पवारांशी आता वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार मनोज जरांगेंना भेटणार का असं सुद्धा आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, राजेश टोपे आता शरद पवारांना भेटणार आहेत आणि आता मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी ते आता त्यांची समजूत घालणार आहेत। शरद पवार जरांगेंची भेट घेतील का, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यासाठी जर पाहिलं गेलं तर अनेक राजकीय नेते जे आहेत ते देखील आता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस असतात, राष्ट्रवादी शरद पवार गट असतात किंवा इतरही पक्षाचे नेते जे आहेत ते आता या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि आज महत्वाची अपडेट जर पाहिली गेली तर राजेश टोपे यांनी आता शरद पवारांना भेटीचा वेळ जे आहे ते मागितल्याची माहिती देखील सूत्राकडून मिळते। मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी ही वेळ त्यांनी मागितली आहे। त्याचबरोबर शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आणण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर राजेश टोपे शरद पवार यांना हा संपूर्ण निरोप जो आहे तो दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या देखील शरद पवार यांना सांगून त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सुरुवातीला ज्यावेळेस लाठीचार्ज झाला होता अंतरवाली सराटीमध्ये त्यावेळेस स्वतः शरद पवार हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता। मात्र आता थेट मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। त्यामुळे आता शरद पवार त्यांच्या भेटीला येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।